ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की विधानाची तुफान चर्चा. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेना कोणाची याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली असतानाच खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाचं विधान केलं आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐरागैराकडे कशी काय जाऊ शकते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार किंवा पक्षफुटीच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टावर अप्रत्यक्ष दबाव आणत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी याबाबत ठाम भूमिका मांडलेली आहे, ती चुकीची नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राऊत पुढे म्हणाले की हे जे ठाण्याचे टिकोजीराव आहेत त्यांना परस्पर पक्ष दिला आहे निवडणूक आयोगाने. विधिमंडळातील आमदार सोडून गेले म्हणून पक्ष त्यांच्याकडे दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. राऊत यांनी विधिमंडळातील पक्ष आणि मूळ पक्ष वेगळा असल्याचं सांगितलं आहे. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहेत असंही ते म्हणालेत. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आलेलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेवर म्हणजे सुप्रीम कोर्टावरती खासदार किंवा पक्षफुटी संदर्भात जो खटला सुरू आहे त्याबाबत सुप्रीम कोर्टावरती अप्रत्यक्ष दबाव आणत आहेत. याविषयी त्यांनी काल एक भूमिका ठामपणे मांडली आणि ती भूमिका चुकीची नाही आहे. 4 वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आत्ता सुरू झाली पक्ष आणि चिन्हाबाबत. हे जे ठाण्याचे टिकोजीराव आहेत बरं का, त्यांना परस्पर पक्ष दिला निवडणूक आयोगाने. विधिमंडळातले आमदार सोडून गेले म्हणून आता विधिमंडळातला एक पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेला आहे आणि आम्ही सगळे मूळ पक्षाबरोबर काम करतो आहोत. विधिमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखादा ऐऱ्या-गैऱ्याकडे कशी जाऊ शकते. तरी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे. गद्दाराने यावाने खाऊन जावं. तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे. तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या. पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही. या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल. 6 खासदारांना तुम्ही बोलवलं, ढोकळा, फाफडा, जिलेबी खायला घातली असं खासदार बाहेरून सांगतात. त्यातल्या एका खासदाराला म्हणे मोदी जिलेबी भरवत होते, खाओ खाओ म्हणून. हे काय ह्याला प्रधानमंत्र्याचं काम आहे का? तुम्ही गद्दारांना बोलवता ज्यांच्यावर खटला सुरू आहे अपात्रतेचा. तुम्ही न्यायालयाला एक दबाव टाकताय, बघा मी यांच्या पाठीशी आहे. पण संविधान नरेंद्र मोदीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठं आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे, हे उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला मेहरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.